काश्मीरमध्ये झालेल्या पहलगाम हल्ल्याच्या जखमा अजूनही ताज्या आहेत आणि त्या जखमा ताज्या असतानाच काल देशाची राजधानी पुन्हा एकदा स्फोटाने हादरली। काल संध्याकाळी दिल्लीच्या प्रचंड गजबजलेल्या आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या लाल किल्ल्याच्या परिसरामध्ये एक प्रचंड मोठा स्फोट झाला। या स्फोटामध्ये आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झालाय तर 27 जणांवर उपचार सुरू आहेत। स्फोट नेमका कुणी घडवला? स्फोटामध्ये परकीय शक्तींचा हात होता का? हा स्फोट कोणत्या दहशतवादी संघटनेचं कृत्य होतं का? टार्गेट फक्त हा स्फोट इतकंच होतं का? असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत, कारण या स्फोटांबद्दलची कोणतीही अधिकृत माहिती अजूनपर्यंत दिली गेलेली नाहीये। पण या स्फोटाच्या काही तास अगोदर देशामध्ये जे काही घडलं होतं त्याचा या स्फोटाशी संबंध आहे या दृष्टीने सध्या तपास सुरू झालाय। दिल्ली स्फोटाच्या फक्त काही तास अगोदर जम्मू काश्मीर पोलीस हरियाणामध्ये पोहोचले होते। प्रकरण होतं काश्मीरमध्ये जैश ए मोहम्मदच्या पोस्टर्सचं। चौकशीमध्ये पोलीस तपास करत पोहोचले हरियाणामध्ये। हरियाणातल्या एका युनिव्हर्सिटीमध्ये यंत्रणांनी चौकशी सुरू केली आणि त्यानंतर एका रहिवासी इमारतीमध्ये छापा टाकला। तिथं पोलिसांना मिळाले तब्बल 2900 किलो स्फोटकं आणि काही हत्यारं। तर तिकडे गुजरातमध्ये इतर यंत्रणांनी कारवाई केली। तिथे काही बायोकेमिकल्स हत्यारं बनवण्याचं साहित्य सापडलं। सोप्या शब्दात सांगायचं तर एकाच वेळी प्रचंड मोठ्या लोकसंख्येला विषबाधा करू शकतील अशी हत्यारं बनवण्याचं साहित्य गुजरातमध्ये सापडलं। आता इतकं साहित्य एकाच वेळी सापडल्यानंतर देशभरामध्ये काहीतरी कट सुरू असल्याचा अंदाज यंत्रणांना आलाच होता। पण पुढच्या कारवाया होण्या अगोदरच दिल्लीमध्ये स्फोट झाला। स्फोटात वापरलेल्या गाडीचं कनेक्शन पोलिसांना पुन्हा एकदा हरियाणातल्या स्फोटकांपर्यंतच घेऊन आलं। जर इतका मोठा स्फोटकांचा साठा जमवण्यात आला होता तर मग टार्गेट हे फक्त दिल्लीमध्ये एखादा स्फोट घडवणं इतकंच होतं की कट मोठा होता?